चला नमस्कार. लाडक्या बहिणी अत्यंत महत्वाची अपडेट आलेली आहे. लाडकी बहीण योजना पहिला असेल. लाडकी बहीण योजना अत्यंत महत्वाची अपडेट तुम्हाला लाड रेखा दे. 58 लाख महिला ह्या अपात्र झालेल्या आहेत. किती? 58 लाख महिला ह्या अपात्र झालेल्या आहेत. कारण बघा, शासकीय तिजोरीवर लूट आणि EKYC पडताळणी अहवाल या माध्यमातून शासकीय ऑडिट हा अहवाल आहे. या अहवालामध्ये टोटल 58 लाख लाडक्या बहिणी अपात्र करण्यात आलेल्या आहेत. आता त्यांचं कारण काय आहे? तुम्ही सुद्धा त्या अपात्रामध्ये तुमचं नाव आहे का? त्याचबरोबर मार्च आणि एप्रिल खरंच 2 हप्त्याचे पैसे एकत्र येणार आहे का? ते सुद्धा प्रश्न या व्हिडिओमध्ये मिळणार आहे. त्यामुळे शेवट पण हा व्हिडिओ बघा. आवडला तर लाईक करा, शेअर करा. सगळ्या महिलांपर्यंत जे व्हॉट्सअपचे ग्रुप असतात. 58 लाख लाडक्या बहिणी अपात्र झालेल्या आहेत. हे काय आहे? शासकीय ऑडिट अहवाल आहे. न्यूजची बातमी आहे. मनाने कुठली माहिती सांगत नाहीये. ओके. इकडे बघा, ग्रीन मध्ये सगळ्या महिला दिसतात, हिरव्या रंगामध्ये महिला दिसत आहेत आणि इकडं लाल रंगामध्ये महिला दिसत आहेत. ज्या हिरव्या रंगामध्ये महिला दिसतात त्या टोटल महिला किती आहे तुम्हाला माहिती आहे का? तर त्या महिला जर पाहिल्या असेल तुम्ही तर लक्षात ठेवा, इथे तुम्हाला दाखवतो. त्या टोटल महिला आहेत 2,43,00,000. किती महिला आहेत? हिरव्या रंगातल्या महिला आहेत ते 2,43,00,000 एकूण नाव नोंदणी आहे. कधीची आहे? लाडकी बहीण योजना सुरू झाली त्यावेळेस साधारणतः 2,43,00,000 लाडक्या बहिणी यांनी नोंदणी केली होती. पैशाचं वितरण सुद्धा सुरुवातीला एवढ्या लाख महिलांना झालेलं होतं. मग जून 2024 मध्ये महायुती सरकारने योजना सुरू केल्यापासूनची ही नोंदणी प्रोसेस आहे 2,43,00,000. इकडे लाल रंगात तुम्हाला इकडे रकाना दाखवलेल्या 2-3 महिला दिसत आहेत इकडे या प्रकारच्या. तर ह्या तुमच्या अपात्र झालेल्या महिला किती महिला आहेत? 2,43,00,000 मधून 54 लाख अपात्र महिला दाखवलेल्या. अर्जाची अचूक पडताळणी केल्याच्या नंतर बाद झालेल्या आहेत. बघा, कधी आहे? अर्जाची अचूक पडताळणी केल्यावर बाद झालेले अर्ज आहे. म्हणजे कधीपासून अर्ज तुमची सुरुवात झालेली आहे? तर EKYC प्रोसेसला. EKYC झाल्याच्या नंतर तुमचे जे काय अर्ज आहे त्याची अचूक पडताळणी केली त्यांनी आणि त्याच्यानंतर बाद झालेले टोटल अर्ज आहे 54 लाख. म्हणजे एवढ्या महिला भगिनीला पैसे अजून येत नाहीत. त्याच्यात तुमचा नंबर आहे का? तर त्याची सुद्धा एक कमेंट करा की सर आमचे पैसे सुद्धा आलेले नाही. ओके. चल, आता इथे जर पाहिलं असेल तर बघा, हे पाहण्याअगोदर सगळ्यात महत्वाचं आहे की सर मार्च महिना संपलाय. या मार्च महिन्याचे सरकार आम्हाला पैसे कधी देणार आहे? प्लस मध्ये एप्रिल महिन्याचे जे काही पैसे ते कधी देणार आहे? मग नुसता मार्च महिना देणार आहे का मार्च प्लस एप्रिल देणार आहे? तर लक्षात ठेवा, दोन्ही महिन्याचे पैसे. मार्च महिन्याचे सुद्धा तुम्हाला 1,500 रुपये मिळणार आहेत. कधी सांगतो ते पण. आणि एप्रिल महिन्याचे सुद्धा 1,500. परवा दिवशी कालच्या याच्यामध्ये महिला बालकल्याण मंत्र्यांनी थोडंसं स्टेटमेंट दिलेलं आहे. मग सोमवारपासून शक्यता आहे तुमचा GR येऊ शकतो. शक्यता आहे. मी तुम्हाला 10 तारखेपर्यंत सांगितलं. किती? 10 मे पर्यंत तुमच्या खात्यामध्ये पैसे वितरित होऊ शकतात का? तर हो, शक्यता आहे. 10 मे पर्यंत लाडक्या बहिणीला सरकार GR सुद्धा काढणार आहे आणि GR काढल्याच्या नंतर लाडक्या बहिणीच्या खात्यामध्ये त्या पैशाचं वितरण सुद्धा होणार आहे 10 मे पर्यंत. कारण सरकारचा जो GR आहे तो किती तारखेपर्यंत आहे? 10 तारखेपर्यंत. प्रत्येक महिन्याच्या 10 तारखेपर्यंत लाडक्या बहिणीला पैसे देण्यासंदर्भात सरकारने GR काढलेला होता. आता जो काही दर महिन्यात लाडक्या बहिणीला पैसे दिले जातं तो GR सरकार काढतं. मग मार्च महिन्याचं जे काही बजेट असणार आहे 1,500 रुपयाप्रमाणे आणि एप्रिल महिन्याचे 1,500 रुपयाप्रमाणे या दोन्हीचा एकत्रित सरकार GR त्या ठिकाणी काढणार आहे. शक्यता आहे सोमवारपर्यंत येऊ शकतो. आणि GR आल्याच्या नंतर त्या GR मध्ये मार्च महिना आणि एप्रिल महिना या दोन्ही महिन्याची तरतूद असेल लाडक्या बहिणीच्या खात्यात पैशाचं वितरण करण्यासंदर्भात. आणि टोटल तुमच्या खात्यामध्ये पैशाचं वितरण होणार आहे 3,000 रुपये. परंतु किती तारखेपर्यंत? 10 मे पर्यंत सरकार तुमच्या खात्यात पैशाचं वितरण करेल. महिला बालकल्याण मंत्री त्यांना कालच त्या ठिकाणी प्रश्न विचारला असता त्यांनी सविस्तर माहिती दिलेली आहे. परंतु GR त्या ठिकाणी अधिकृतपणे आलं नाही. GR आल्याच्या नंतर ती सगळी प्रोसेस क्लिअर होईल. परंतु एवढं सध्याच्याला क्लिअर झालंय की मार्च महिना आणि एप्रिल महिना असे दोन्ही महिन्याचे पैसे एकत्रित लाडक्या बहिणीच्या खात्यात वितरित केले जाणार आहे. आता इथे जर पाहिलं असेल बघा, ज्या महिला असतील ज्यांना आले नसेल तर त्यांनी सुद्धा कमेंट करा. फक्त तुम्हाला मार्च महिना आला नसेल, एप्रिल महिना असेल, काळजी करू नका. कोणत्याच महाराष्ट्राच्या लाडक्या बहिणीला मार्च महिन्याचे पैसे मिळाले नाहीयेत ना एप्रिल महिन्याचे मिळाले. तुम्हाला सगळ्यांना सोबतच मिळणार आहे. त्याचा GR येणार आहे. ट्विटरच्या माध्यमातून महिला बालकल्याण मंत्री आदित्य तटकरे ते सुद्धा स्पष्ट करणार आहे. तुम्हाला सगळ्यांना माहिती होणार आहे. पण सध्याच्याला तुम्हाला मार्च महिना आणि एप्रिल महिना पैसे आलेले नाहीत. ते पैसे 10 मे पर्यंत येतील. ओके.
कमेंट करताना मार्च एप्रिलचे हप्ते आले नसेल तर कमेंट करू नका, मागचे राहिले असेल काही प्रॉब्लेम असेल तर त्याची कमेंट करा. या ठिकाणी जर पाहिलं असेल तुम्ही, हा व्हिडिओ आवडला तर लाईक करा. अनेक जण व्हिडिओला लाईक करत नाहीत, कमेंट जास्त असतात, कमेंट 1000 आणि लाईक 100, त्यामुळे लाईक सुद्धा करा. तुमच्या ग्रुपला जे काय व्हॉट्सअपचे ग्रुप आहे तिथं सुद्धा शेअर करून द्या. या ठिकाणी जर पाहिलं असेल तर नंबर 1, ई-केवायसी ची मुदत, तर किती तारखेपर्यंत ई-केवायसी ची मुदत होती, तर ही मुदत होती 30 एप्रिल पर्यंत. दोनदा, पहिल्यांदा मुदत दिली, दुसऱ्यांदा वाढवली आणि तिसऱ्यांदा मुदत वाढवली. तरीही या मुदत वाढवून एक साधारणतः 14 ते 16 लाख महिला ज्या आहेत, तर या महिला या ई-केवायसी दुरुस्त न केल्यामुळे त्या सुद्धा अपात्र आहेत. झाले 30 एप्रिल तुमची शेवट तारीख संपली. त्यानंतर काटेकोर पडताळणी झालेली, निवडणुकानंतर सुरू झालेली निकषाची कडक तपासणी आणि या काटेकोर पडताळणीमुळे लाडक्या बहिणी काय झालेल्या आहेत, ज्या या योजनेसाठी पात्र नव्हत्या त्या अपात्र झालेल्या आहेत, किंवा ज्यांनी ई-केवायसी चुकीच्या पद्धती केली अशा सुद्धा महिला अपात्र केल्या होत्या, परंतु ई-केवायसीच्या माध्यमातून त्यांनी दुरुस्ती केली, त्या महिलांना पैसे येत आहेत. त्या महिलांना जानेवारीचे पैसे आले, फेब्रुवारीचे आले, आता मार्च एप्रिलचे सुद्धा पैसे जमा होणार आहेत. दीर्घकालीन ट्रॅकिंग, गेली 1.5 वर्ष विविध मार्गाने अर्जाची अचूक पडताळणी झाली आहे. बघा, केवळ गरजू महिलांसाठीच्या योजनेचा लाभ आहे. ज्या गरजू महिला आहेत त्यांनाच प्रत्येक महिन्याला 1500 रुपये जमा होते. किती? 1500. आणि ज्यावेळेस सरकार त्या ठिकाणी म्हणजे साधारणतः सरकारला 1 वर्ष राहिला असेल तर निवडणुकीच्या वेळेस तुम्हाला साधारणतः सरकार 2100 रुपये देऊ शकतं. किती? 2100 रुपये. मग कोणासाठी आहे ते? ज्या महिला, केवळ गरजू महिलांनाच योजनेचा लाभ मिळाला. ज्या सध्या तुम्हाला 1500च मिळणार, ज्यावेळेस 2100 रुपये दिले होतील किंवा त्याचा GR काढतील, त्याचं प्रसिद्धीपत्रक करतील, त्यानंतर तुम्हाला 2100 रुपये प्रति महिन्याला मिळेल. पण कोणत्या महिला आहेत? केवळ गरजू महिलांनाच योजनेचा लाभ मिळेल. गरजू म्हणजे कोणत्या महिला? या योजनेचे काही निकष होते, त्या निकषामध्ये ज्या महिला बसतात त्यांनाच पैसे दिले जाणार आहेत. अनेक महिला इथे जर पाहिलं असेल तुम्ही, 2652 सरकारी महिला कर्मचारी आहेत, निकषात बसत नसतानाही योजनेचा लाभ घेत पैसे लाटलेले आहेत. आणि तुम्ही परवा दिवशीच पाहिलं असेल तर करोडो पैसे सरकारने वसूल सुद्धा केलेले आहे. परवाच 1-2 दिवस झाले ती बातम्या. 12,000 पुरुष आहे, पुरुष अर्जात चुकीची माहिती देऊन शासनाच्या तिजोरीवर यांनी सुद्धा डल्ला मारलेला आहे. यांच्याकडून सुद्धा पैसे वसूल सरकारी करणं चालू. आता 165 कोटी रुपये शासनाला चुकीची माहिती देऊन लाभ घेणाऱ्याकडून वसूल करायचे. एकूण उद्दिष्ट 165 कोटी रुपये. 6,857 लाडक्या बहिणीकडून आतापर्यंत वसुली झालेली. किती आहेत? 6,857 लाडक्या बहिणी आहेत. ह्या कोणत्या आहेत? तर यांचं उत्पन्न जास्त असेल, सरकारी नोकरी असेल, या महिलांकडून पैसे वसूल केलेले आहे. 11 कोटी रुपये आतापर्यंत वसूल केलेली रक्कम आहे. सरकारने 11 कोटी रुपये आतापर्यंत वसूल केलेली रक्कम आहे, किंवा महिलांनी स्वतःच आणून दिलेले आहेत की आम्ही सरकारी नोकरीला असताना लाडक्या बहिणीचा लाभ घेतलाय, त्यामुळे आम्हाला हे पैसे नको तुमचे, अशा प्रकारे सुद्धा. आता तिजोरीची लूट आणि व्यवस्थेची दुरुस्ती जर पाहिली असेल, 165 कोटी रुपयाचा फटका, 12,000 पुरुष लाभार्थी. सरकारी कर्मचाऱ्यांचा सुद्धा त्या ठिकाणी कर्मचाऱ्यांनी गैरफायदा घेतलेला आहे. त्याचा परिणाम 54 लाख अपात्र अर्ज. ई-केवायसी सक्ती, केवळ गरजू महिलांनाच लाभ. आता ई-केवायसी आणण्याचं कारण हेच होतं की ज्यांची पात्रता नसताना फॉर्म भरलेत, पुरुषांनी भरलेत, सरकारी महिलांनी भरलेत, त्याच्यामुळे सरकारने ई-केवायसी प्रोसेस आणली आणि त्याच्यामुळे अनेक महिलांचे लाभ बंद झाले. त्याच्यात अनेक महिलांचे कॉल आहेत, सर माझं उत्पन्न 2.5 लाखाच्या आतमध्ये आहे, कुठल्याही घरी 4 व्हीलर नाहीये, मी शेतकरी आहे, कामाला जाते शेतामध्ये, असं आहे, रेशन कार्डवर आम्ही 2च महिला आहेत, लाभ घेत आहेत, कुठल्याही प्रकारे इन्कम टॅक्स भरत नाही. तरीही सरकारने ई-केवायसीच्या माध्यमातून आमचे लाभ किंवा पैसे येणं बंद झालेले आहे. तर त्या ताईला 30 एप्रिलच्या अगोदर सांगत होतो की तुम्ही ई-केवायसी दुरुस्ती करून घ्या ताईंनो. ज्या महिलांनी ई-केवायसी चुकीच्या पद्धतीने केली होती त्यांचे पैसे तात्पुरत्या स्वरूपात सरकारने अपात्र केलं होतं किंवा मिळत नव्हते. ज्या महिलांनी ई-केवायसी मध्ये दुरुस्त केलं, दोन्ही ठिकाणी नो केलं, त्या महिलांना पैसे रेग्युलर येत आहेत. जानेवारीचे आले, ज्या महिलांना जानेवारीत नव्हते आले, ई-केवायसी दुरुस्त केल्यानंतर फेब्रुवारीचे आलेले आहेत. ज्या महिला असतील त्यांना जानेवारी नाही आले, फेब्रुवारी नाही आले, परंतु ई-केवायसी दुरुस्त केली आहे, तर त्या महिलांना मार्च एप्रिलचे 3,000 रुपये येणार आहे. त्या अशा महिला. मग ई-केवायसी आणि काटेकोर पडताळणीमुळे भविष्यातील गळती थांबली आहे, पण सुरुवातीच्या त्रुटीमुळे राज्याचे मोठे त्या ठिकाणी आर्थिक नुकसान झालेलं आहे. सरकारी तिजोरीतून तूट झालेली आहे, लूट, आणि त्याला जबाबदार कोण आहे असा सुद्धा प्रश्न आहे. तर लाडक्या बहिणीवर काळजी करायची आवश्यकता नाहीये. जसे आजपर्यंत तुमच्या खात्यात पैशाचं वितरण झालेलं आहे तसं यावेळेस सुद्धा होणार आहे. शक्यता आहे सोमवार, म्हणजे साधारणतः सोमवार या दिवशी तुमचा GR सरकारची घोषणा करू शकतं GR ची, आणि 10 मे पर्यंत
तुम्हाला GR सह किती तुमचा लाडक्या बहिणीचा GR येणार आहे। त्या GR मध्ये शक्यतो तुम्हाला मार्च महिना, या मार्च महिन्याचे 1500 रुपये प्लस तुम्हाला एप्रिल महिना, या एप्रिल महिन्याचे 1500 रुपये असे दोन्ही मिळून साधारणतः 3000 रुपये यावेळेस तुम्हाला मिळू शकते। कारण आजपर्यंत ज्यावेळेस सरकारने असं केलेलं आहे की पहिले 2 महिने पैसेच नाही दिले, तर तिसऱ्या महिन्यात ज्यावेळेस सरकारने पैसे दिले त्यावेळेस प्रत्येक वेळेस पहिल्या 2 महिन्याच्या पैशाचं वितरण सरकारने केलेलं आहे। त्यामुळे यावेळेस सुद्धा लाडक्या बहिणीच्या खात्यामध्ये किती रुपये मिळतील, तर 3000 रुपये मिळतील। परंतु याची अधिकृतपणे बघा 3000 रुपये तुम्हाला तर मिळणार, यात काही कुठली शंका नाहीये। फक्त पैसे कधी येणार आहेत हा प्रॉब्लेम आहे। GR काढल्याच्या नंतर 1-2-3 दिवसानंतर तुमच्या खात्यात पैसे येतील, परंतु GR सरकार कधी काढते अजून त्या ठिकाणी GR कधी काढणार आहे ही अधिकृतपणे घोषणा महिला व बालकल्याण मंत्र्यांनी केलेली नाहीये ना सरकारकडून झालेली आहे। त्यासोबत GR आल्याच्या नंतर पैसे किती महिन्याचे येणार आहे, तर तुम्हाला 2च महिन्यात पैसे येणार फक्त GR आहे। आणि मुदतवाढ EKYC ला OTP चा प्रॉब्लेम येत होता। अनेक लाडक्या बहिणी आहेत ज्यांची EKYC अजूनही प्रक्रिया आहे ती दुरुस्त झालेली नाहीये, त्या महिलांसाठी सरकार परत लाडक्या बहिणीच्या EKYC साठी मुदतवाढ देऊ शकतं का, शक्यता आहे हो सरकार देऊ शकतं, पण अद्यापही त्या ठिकाणी काय केलेलं आहे घोषणा केलेली नाहीये। EKYC च्या मुदतवाढी संदर्भात 30 एप्रिल शेवटची तारीख होती। ज्या महिलांनी दुरुस्ती केली असेल त्यांना मार्च आणि एप्रिल या दोन्ही महिन्याचे मिळून एकंदरीत त्यांच्या खात्यामध्ये 3000 रुपये मिळू शकतात। किती 3000 रुपये। कोणत्या महिला आहेत ज्या पात्र आहेत, ज्यांना जानेवारीचा हप्ता मिळाला आहे, फेब्रुवारीचा मिळाला आहे, अशा सगळ्या महिलांना 3000 रुपये तुमच्या खात्यात येऊ शकतात। व्हिडिओ महत्त्वाचा आहे, डिटेलमध्ये एकूण सांगितलेलं आहे। पात्र अपात्र सुद्धा तुम्ही या अपात्रमध्ये असताल, EKYC दुरुस्ती केली तरी पैसे आले नसतील तर त्या महिलांनी करायचे काय, तर लक्षात ठेवा, एक तर तुमचा तालुका जो आहे, तुम्ही जर खेड्याच्या ठिकाणी राहत असाल तर तुमचा तालुक्याला जा, तालुक्याला जाऊन तिथं महिला व बालविकास खातं आहे, कुठला आहे महिला व बालकल्याण किंवा बालविकास, ठीक आहे, महिला व बालविकास खातं, या महिला व बालविकास खात्यात तिथं जा, तिथं जे काही अधिकारी आहेत महिला बालविकास अधिकारी त्यांच्याशी संपर्क करा। तुम्ही जिल्ह्याच्या ठिकाणी राहत असाल तर तिथं सुद्धा तुमच्या जिल्ह्याच्या ठिकाणी महिला बालविकास खाता आहे तिथं जा आणि तुम्ही संपर्क करा, किंवा तुमच्या गावातली जे काही अंगणवाडी सेविका, आता अंगणवाडी सेविका संपलं कारण त्यांना 30 एप्रिल पर्यंत सांगितलं होतं EKYC दुरुस्त करायला, आता तुमच्याकडे हाच पर्याय आहे, तालुक्याच्या ठिकाणी किंवा जिल्ह्याच्या ठिकाणचं महिला बालविकास खातं किंवा महिला बालकल्याण खातं तिथं जायचं आणि आमच्या लाडक्या बहिणीचे पैसे नेमके का बरं येत नाही त्या संदर्भात त्यांना विचारपूस करायचे, कारण हाच एकमेव तुमच्याकडे शेवटचा सध्या पर्याय आहे। व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। काळजी करू नका, तुमच्या खात्यात जे काही पैसे आहेत ते पैशाचं वितरण किती होणार आहे, 3000 रुपयेच होणार। एकंदरीत तुम्हाला 3000 रुपये मिळतील। फक्त आता GR येणं अपेक्षित आहे, कधीपर्यंत ते पाहूया, आणि लवकरच सरकारने सुद्धा त्याची घोषणा करणं अत्यंत गरजेचं आहे। थांबते।